नमस्कार, मी गीता। आज आपण बघणार आहोत फोर टक्स ब्लाउजची कटिंग। तर फोर टक्स ब्लाउजमध्ये टक्स द्यायच्या ज्या असतात 4 आपल्याला, त्या टक्स कशा द्यायच्या, किती अंतरावर द्यायच्या, किती रुंदीच्या द्यायच्या, हे सगळी सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर कटिंग कशी करायची ते बघून घेऊयात आपण, आणि स्टिचिंग पण दाखवलेली आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर सुरुवातीला मी अस्तर काढून घेते। तर मी कट पीस मधले 1 मीटरचे अस्तर असे एकदम आणून ठेवलेले असतात, कारण मग सारखं सारखं आणायला नको म्हणून। तर ताग्यांमधले ठेवत नाही मी, कट पीसच एकदम गट्टा आणून ठेवते मी। तर हे कॉटनचे अस्तर 1 मीटर मधले एकदमच आणलेले असतात। तर मला कमेंट आले होते अस्तर कोणते वापरता ते, तर अशा अस्तर वापरते मी। डॉलर असतो, अजून टिपटॉप असतो, अशा कंपनीचे असतात ते अस्तर कॉटनचे। धुवायची गरज लागत नाही या अस्तरांना। तर आता आपण कटिंग बघूयात। त्या अगोदर आपण फॅब्रिकला जरा प्रेस करून घेऊयात, म्हणजे काय होतं, फॅब्रिक खूप चुरगळलेलं असतं आणि मग ब्लाऊज फिनिशिंगमध्ये होत नाही, चुन्या येतात, अस्तर व्यवस्थित बसत नाही। त्यासाठी तुम्ही सुद्धा असं जर फॅब्रिक चुरगळलेलं असेल तर प्रेस करून घ्या, म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवताना पण आपल्याला त्रास होत नाही आणि कडक दिसतो ब्लाऊज। तर पहिले आपण ही सगळी इस्त्री करून घेऊयात आणि मग कटिंगकडे जाऊया। तर या पद्धतीने इस्त्री करून झालेली आहे आता माझी। त्यानंतर आपल्याला कटिंग करायचे, ती पण जुन्या ब्लाऊजच्या डायरेक्ट मापावरून कटिंग करायचे। तर कमेंटमध्ये असं पण विचारलं होतं की जुन्या ब्लाऊजवरून शोल्डर किती घ्यायची, कशी घ्यायची। तर हे सगळं सविस्तर मी कटिंगमध्ये दाखवलेलं आहे, कृपया व्हिडिओ स्किप करू नका। तर हे मी डबल फोल्ड कापड घेतले, 1 मीटर आहे अस्तर। अखंड पदर आपल्याकडे घ्यायचा आहे आणि सुट्टा पदर पुढे टाकायचा आहे। तर इथे मी या पद्धतीने आपल्या कस्टमरचे सगळे जे काय असतील सूचना ते लिहून घेतलेले असतात, त्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो। अशी माझी ही पद्धत आहे लिहून ठेवण्याची सुद्धा, म्हणजे मग ऐनवेळी विसरून चुकून काहीतरी वेगळं कटिंग होतं, मग जे त्यांची काय ऑर्डर असेल ते आपण लिहून ठेवत असते मी। तर सुरुवातीला जुन्या ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला अशी उंची काढून घ्यायची आहे। खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडले आणि वरती पण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे, मार्जिंग, शिलाई मार्जिंग। त्यानंतर ब्लाऊजला पूर्ण हुक लावून घ्यायचे आहेत, पाची पण, आणि मगच आपल्याला चेस्ट आणि बस्टचं माप व्यवस्थित घेता येतं। तर चेस्टचं माप इथे घेणार आहे मी। तर दोन्ही मुंड्यामधून आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं असतं। त्या अगोदर कमरेचं माप टाकूया इथे असं, आणि मग चेस्टचं माप टाकूयात। आता ह्या मुंड्यापासून त्या मुंड्यापर्यंत आपल्याला चेस्टचं माप टाकायचं असतं। थोडा ब्लाऊज ताणायचा, तर इथं 17 भरलेला आहे। तर हा ब्लाऊज जरा घट्ट होतोय, त्यामुळे थोडा लूज ठेवण्यासाठी मी 17 दुने 34 माप आहे, तर 36च्या मापाने मी हा ब्लाऊज कट करते। कारण प्रेग्नेन्सीमध्ये हा ब्लाऊज आलेला आहे, म्हणजे हे कस्टमर प्रेग्नेंट आहे, त्यामुळे वाढतं माप ठेवले मी। हे 36च्या मापाने आपण हे कट केलेलं आहे, म्हणजे माप टाकून घेतले। त्यानंतर आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे, आणि तो गळा किती भरतोय बघूयात। तर हा गळा भरतोय 10 इंच। मग 10 इंचाच्या मापावर आपल्याला रुंदी द्यायची 3 इंचाची गळ्याला खाली, आणि शोल्डरवर 2 इंचावर मी गळा रुंदी टाकणार आहे। तिथून पुढे 3 इंचाची शोल्डर पट्टी टाकली। तर टोटल आपलं 5 इंच शोल्डर आलं, आणि मुंड्याच्या इथे 5.5 वर खून करून तिरकस रेघ ओढून घेतलेली आहे। आणि तिथून आपल्याला आता या कोपऱ्यातून 1 इंचावर तिरकस खून करून मध्य काढून घ्यायचं आहे मुंड्याचा, आणि मग मुंड्याचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने। आणि नंतर आपल्याला हा मुंडा मोजून बघायचा आहे। जर जुन्या ब्लाऊजच्या मापाप्रमाणे हा मुंडा भरला तर हा योग्य, जर कमी भरला तर वाढवून घ्यायचा आहे, आणि जर वाढलेला असेल तर कमी करून घ्यायचा आहे। तर हा परफेक्ट माझा हा मुंडा बसलेला आहे। परत एकदा मोजून बघते मी, अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे काही छडछाड करायची गरज नाही। इथे हा गळ्याचा बॉक्स तयार करून गोल राऊंडमध्ये गळा टाकून घेतलेला आहे, आणि ही कटिंग आता मी करून घेणार आहे। तर आपल्याला नंतर खाली टक्सच्या इथून पण क्रॉस कट करायचं आहे, कारण आपला मुंड्याच्या
खाली ज्या चुन्या येतात ब्लाऊजला त्या येऊ नये म्हणून तो तिरकस कट करणं अगदी गरजेचं आहे। त्यासाठी अगोदर टक्स मारून घेऊया। टक्सला उंची दिलेली आहे 4 इंचाची आणि 1 इंच आपण टक्सचे मार्जिन ठेवलेलं ते 1 इंच इथं देऊन टाकले। आता फिटिंगच्या इकडून पाऊण इंचावर खूण करून टक्सपर्यंत तिरकी रेघ ओढून हा क्रॉस कापून टाकायचा आहे। तर का कापून टाकायचं तर मी मगाशी सांगितलं, मुंड्याच्या खाली म्हणजे काखेत आपल्याला फिटिंगच्या इथे चुन्या येतात। तर या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर मुंड्याजवळ अजिबात घोळ येणार नाही आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा चुन्या पडणार नाहीत आणि शोल्डर सुद्धा अशीच परफेक्ट घ्यायचे। आता आपल्याला हेच कटिंग ठेवून पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे। त्यासाठी आपल्याला हुक आय पट्टीसाठी शिलाई मार्जिन सोडायचं आहे 3 रेघांचं किंवा मग अर्धा इंच, जे तुम्ही शिलाई मार्जिनला घेता ते तेवढं मार्जिन सोडून आपल्याला हा पाठीमागचा भाग त्याच्यावर ठेवून मी जे व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने चारी बाजूंनी आखून घ्यायचं आहे, म्हणजे की छापून घ्यायचं आहे। जेवढा पाठीमागचा भाग आहे तेवढी उंची, शोल्डर, मुंड्याची उंची हे सगळं त्याच्याप्रमाणेच आपल्याला द्यायचं आहे। फरक एवढाच की हुक आय पट्टीसाठी शिलाई मार्जिन सोडायचं आहे। गळ्याची पण मार्किंग करून घ्यायची आणि शोल्डरची पण मार्किंग करून घ्यायची। नंतर इथे 1.5 इंचावर पण एक खूण करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला गळा टाकायचा आहे, तर गळा आहे 6 इंच। तरी पण आपण जुन्या ब्लाऊजवर बघून घेऊयात नेमका किती आहे। तर इथे सुद्धा बघा तयार 5.5 भरलेला आहे, 5.5 5.5, तर 6 इंचावर खूण करून पुढच्या गळ्याला मात्र मी 2.25 इंचाची रुंदी दिलेली आहे। जसं की पाठीमागचा गळा 3 इंचाच्या रुंदीने दिलाय आणि आकार बघा थोडा रेघेच्या बाहेरून दिलेला आहे मी मध्यावर। याच्यानी एकदम राऊंडमध्ये पुढचा गळासुद्धा बसतो। तर इथे आपल्याला शिलाई मार्जिन सोडून शोल्डर मोजून घ्यायचे, परफेक्ट आहे का, जास्त होत असेल तर परत एकदा चेक करायचं आहे। परत एकदा व्यवस्थित शोल्डर चेक करून घ्यायचे, मागची पुढची शोल्डर सेमच ठेवायचे। तर थोडीशी पुढे गेली होती म्हणून मी पाठीमागं घेतलेले आहे खूण करून, तेवढंच अंतर आता आपल्याला मुंड्यासाठी इथे द्यायचं आहे। पाठीमागच्या मुंड्याला बघा अर्धा इंच बाहेर दिलं होतं, तर पुढच्या मुंड्याला मात्र जेवढी शोल्डर आहे तेवढंच अंतर इथे मुंड्याला द्यायचं आहे आणि उंची पण वाढली होती ती मी कमी करून घेतलेली आहे। आणि मग इथे आपल्याला 1.25 इंचावर खूण करून घ्यायचे आणि राऊंड द्यायचा आहे मुंड्याचा। तर परफेक्ट आला की नाही ते बघण्यासाठी आपल्याला पाठीमागच्या भागाचा मार्क करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित। या पद्धतीने पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार झालेला आहे आपला, मस्त शेप आलेला आहे। अजिबात पुढच्या भागाला सुद्धा घोळ येणार नाही मुंड्याला। त्यानंतर आपल्याला राऊंड मोजून घ्यायचा आहे ब्लाऊजमध्ये, पूर्ण छातीचा राऊंड या पद्धतीने मोजायचा। शोल्डरपासून टेप लावत क्रॉसपट्टी जिथे जोडलेली आहे तिथपर्यंत जी उंची आहे त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा टाकायचे आहेत, कारण वरती शोल्डरला 3 रेघा आणि खाली क्रॉसपट्टी जोडतो तिथे 3 रेघा, अशा पद्धतीने मार्जिन द्यायचं आहे। आणि मग उरली उंची किती ते समान अंतर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला पॉईंट कसा टाकतात तर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच। आता हे 36 पर्यंत माप आहे म्हणून मी 1.5 इंच घेतलेला आहे। त्याच्या पुढे आपल्याला त्या पॉईंटवर आपल्याला फुल बस्ट 36च्या मापाने मी फुल बस्ट 38चा चौथा भाग 9.5 घेऊन मग 1.5 इंच मार्जिन केले। आता इथे क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे, जिथे राऊंड आपला आला तिथून पुढे आपल्याला पॉईंटच्या रेघेवर छातीचा चौथा भाग टाकून हा टक्स टाकून घ्यायचा आहे। तर छाती जरा साईज मोठी असल्यामुळे मी इथे या साईडला 1 इंच आणि या साईडला 1 इंच असा टोटल 2 इंचाचा मेन टक्स दिलेला आहे। त्यानंतर हे जे 2 टक्स मी देते आता ते 1.5 इंचावर तिरकस द्यायचे आहेत खुणा करून आणि मुंड्यातला टक्स 2 इंचावर खूण करून घ्यायचे आणि तो मुंड्यातला टक्स असा आणायचा आहे। आता इथे टक्स कितीचा द्यायचा हा मोठा प्रश्न असतो, तर अगदी काळजीपूर्वक ऐका। या पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे। तर पुढच्या मुंड्याला आपण स्लोप देत असतो अर्धा इंच, तो स्लोप सोडून जो मुंडा आपला पाठीमागचा भरला त्यापेक्षा किती इंचांनी हा मुंडा जास्त भरतोय तेवढे इंच इथे टक्समध्ये घालवायचे असतात। आता माझे 1.25 इंच भरला तर मी 1.25 इंचाचा टक्स टाकला आहे। तुमचा जर 1 इंच भरत असेल तर 1 इंचाचा मुंड्यातला टक्स टाकायचा आहे।
फिटिंगच्या साईडचा 1 इंचाचा टक्स टाकायचा आहे, कमीत कमी पाऊण इंच, कारण आपण पाऊण इंच पाठीमागचा भाग टक्सच्या बाजूने कट केलेला आहे. तो टक्सचा भाग इथे बरोबर मॅच होतो. आणि मग आपल्याला मी जे आता कंबर मोजली तशी कंबर मोजून बघायचे, किंवा मग ब्लाऊजवर कंबर मोजून घ्यायचे. तर इथे भरलेले आहे 14 इंच, 13.5 इंच, तर 27 इंचाची कंबर आहे. त्याचा चौथा भाग टाकून टक्सच्या अलीकडे आणि पलीकडे अंतर बरोबर घेऊन चौथा भाग भरला पाहिजे. अशा पद्धतीने खूण करून घ्यायचे. आणि त्याच्या पुढे आपल्याला हे कटिंग एक्स्ट्रा आहे. तर आपली कटिंग ही फुल बस्टचं माप हे खडूनी दाखवलं ते तिथे न्यायचं आहे. तर कॅमेरा चुकून माझा ऑफ झालेला मला समजलंच नाही, त्यामुळे मला तिथून पुढची कटिंग आणि ही बाहीला कशी मापं टाकली हे दाखवताच आलं नाही. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. तर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला बाहीची कटिंग पण दाखवेन. तर अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मेन फॅब्रिक याच्यावर कट करायचं आहे. तर ते कसं कट करायचं हे पण बघून घ्या. तर सुरुवातीला ही जी लेस असते आपल्याला फॅब्रिकला ती उसवून काढायची असते आणि मग बाही स्टिच करते वेळी नंतर याचे समान 2 भाग करून लेस लावून टाकायची आपल्याला. तर बाहीची कटिंग करून घेऊयात. 4 फोल्डमध्ये फॅब्रिक केलेलं आहे, म्हणजे आपल्या 2 बाह्या कटिंग होतील याच्यातून. आणि अस्तरचा ब्लाऊज कट करते वेळी अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा बाहेरून फॅब्रिक कट करायचं, म्हणजे स्टिच करते वेळी आपल्याला जास्त काळजी घ्यायची गरज लागत नाही, कारण एक्स्ट्रा कापड असतं म्हणून. अशा पद्धतीने इथे अगोदर गळा कट करून घेऊयात राऊंडमध्ये व्यवस्थित आणि मग कट करून घेऊयात. आता हे मी सगळं फॅब्रिक कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आपल्या तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी दाबा, कारण आपले हे व्हिडिओ डेली व्हिडिओ येत असतात कटिंग स्टिचिंगचे. आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे क्वेरीजचे व्हिडिओ खूप असतात. मुंड्यामध्ये झोळ का येतो, त्याची कारणं काय, किंवा त्याच्यावर उपाय काय, शोल्डर का पडते, तर शोल्डर पडू नये म्हणून गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची, अशा सगळे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिघडलेला ब्लाऊज पण दुरुस्त कसा करायचा हे पण मी व्हिडिओ टाकत असते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तर इथे आपण चारी बाजूनी अस्तरप्रमाणे टीप मारून घ्यायचे, म्हणजेच की अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला. तर राहिलेला विषय मी पुढे कंटिन्यू करते मी स्टिच करत करत. तर खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात आणि खूप फायद्याचे पण असतात, कारण असे व्हिडिओ सर्रास कुणी आपल्या यूट्यूब चॅनलवर नाही आहेत. म्हणून मी हा एक प्रयत्न करत असते की कटिंग आणि स्टिचिंग पण महत्त्वाचं आहेच, त्याबरोबर जे बिघडलेले ब्लाऊज असतात किंवा का बिघडतात ह्याची कारणं कुणी सांगत नाही, किंवा बारीक सारीक गोष्टी कशा काळजी घेतली पाहिजे हे कुणी दाखवत नाही. तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. तर मी भरपूर व्हिडिओ बघितले, पण जास्त 4 टक्स कटिंग, कटोरी कटिंग, प्रिन्सेस कट कटिंग असेच व्हिडिओ असतात. तर क्वेरीज कुणीच दाखवत नाही. म्हणून मी ठरवलं की आपण हा चॅनल सुरू करूयात आणि आपले जे व्ह्यूअर्स आहेत भरपूर आहेत, कारण 17,000च्या वर आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. ही तुमचीच कृपा आहे, कारण आपले व्हिडिओसुद्धा आवडण्यासारखे आहेत, तुमच्या फायद्याचे आहेत, किंवा खूप व्ह्यूअर्स लोकांचे आपल्या कस्टमरसुद्धा वाढले माझे व्हिडिओ बघून. तर खूप छान वाटतं कमेंट वाचून मला की तुमचे कस्टमर वाढले, किंवा तुमची ब्लाऊज शिवण्याची पद्धत सुधारली, कटिंगची पद्धत सुधारली, काय चुका होत होत्या त्या आता तुमच्या चुका व्हायचं बंद झालं. हे सगळं ऐकून वाचून ना खूप छान वाटतं, मनाला एक प्रसन्नता मिळते. आणि तुमच्याकडून ही कमेंट हीच मला पोचपावती आहे माझ्या कामाची. म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करत असते की तुम्ही एक कमेंट करावी मला नेहमी आणि एक लाईक द्यावी आपल्या व्हिडिओला, हीच अपेक्षा मी ठेवत असते. तर अशा पद्धतीने आपण ज्या टक्स आखून घेतल्या होत्या टक्स त्या मारून घेतलेल्या आहेत व्यवस्थित.
आणि नंतर बघा आता मुंड्यामध्ये मी तिरकस ठेवलेलं होतं कापड टक्स, तो टक्स मारल्यानंतर कट करायचा आहे। तर मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलतच राहिले आणि टक्सबद्दल माहितीच दिली नाही काही स्टिचिंग करताना। तर आपण आता या पार्टमध्ये स्टिचिंगची टक्सची माहिती देते मी। सुरुवातीला पूर्ण अस्तर जोडून घेऊयात अगोदर आपण, आणि मग मी हे टक्सबद्दल माहिती देते। तर हा जो मेन टक्स आपला आहे, जो खाली मेन टक्स असतो, तो टक्स मी एकूण 2 इंचाचा दिलेला आहे, कारण हे माप मी 38च्या साईजनी कट केले, म्हणजे की अपर चेस्ट 36 आहे, तर पाठीमागचा भाग मी 36 साईजनी कट केलाय आणि पुढचा भागाची कटिंग बघा 38च्या साईजनी कट केलेली आहे। तर तुम्ही मगाशी कटिंगमध्ये बघितलंच असेल, त्यामुळे मी हा टक्स 2 इंचाचा ठेवलेला आहे। जो आपला क्रॉसपट्टीवर असतो, हा आता मी जो स्टिच करते तो टक्स मी बरोबर 1 इंच असा दिलेला आहे, म्हणजे टोटल हा 2 इंचाचा टक्स झालाय। त्यानंतर आपल्याला हा जो टक्स फिटिंगच्या साईडचा आहे तो मी 1 इंचाचा दिलेला आहे। त्यामुळे काय होतं, अगदी व्यवस्थित आणि छान असा पप येतो, कटोरी ब्लाऊज सारखाच ब्लाऊज अंगामध्ये बसतो। तर आपले हे 4 टक्सचा ब्लाऊज जरी असला तरी त्याला अशी एक हे होऊन गेली की 4 टक्स ब्लाऊज नको बाई का, तर नाही का बस्ट असेल तरच। हां, हे बघा इथं मी दाखवलं, जो तिरकस ठेवलेला आहे टक्स मी कटिंग करते वेळी, तो टक्स मारून घेतल्यानंतर बाहेर कोपरा निघतो, तर तो कोपरा नंतर कट करायचा, कारण आपण टक्स देते वेळी मग मागे पुढे मुंडा होतो, तो होऊ नये म्हणून मी हे एक्स्ट्रा कापड ठेवलेलं असतं। तर ते टक्स मारून झाल्यावर मग हे गोल आकारमध्ये टक्स कापून घ्यायचं आहे। तर मगाशी मी सांगत होते 4 टक्सचा ब्लाऊज बघा म्हाताऱ्या बायका घालतात, किंवा तर मला नको, मला कटोरीचीच सवय आहे, अशी एक आपली समज होऊन गेली। तर तसं काही नाही, 4 टक्स ब्लाऊजला सुद्धा छान पप काढता येतो, किंवा छाती नसेल, चपटी असेल, त्या बायकांनी 4 टक्स घालायचा असं काही नाही। आपल्याला बस्ट असेल कस्टमरला तर 4 टक्स ब्लाऊजसुद्धा छान आणि मस्त कटोरी ब्लाऊजसारखा बसतो, त्यामुळे ती एक शंका मनातली दूर करा। आता आपल्याला क्रॉसपट्टीची स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर मी बघा अगोदर क्रॉसपट्टी कमरेची साईड जोडून घेतलेली आहे, आणि नंतर अस्तरच्या बाजूली पट्टी ढकलून आपल्याला दाबटीप टाकून अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी, आणि मग ब्लाऊजला लावून बघायचे, फॅब्रिक बसलं पाहिजे, अशा पद्धतीने उलटी सुलटी बघून क्रॉसपट्टी जोडायची आहे। तर क्रॉसपट्टी ठेवते वेळी थोडी पुढे ठेवायची अशा पद्धतीने, आणि मग जो कोपरा तयार होतो आपला, तो कोपरा तिथून आपल्याला टिप मारायला सुरुवात करायची। आता ही टक्स थोडीशी फोल्ड करून आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये पकडायची आहे। त्यानंतर टिपवर नख मारून प्रेस करून घ्यायचा आहे, आणि मग वरून हा ब्लाऊज असा फोल्ड करत बरोबर मध्यावर नेऊन ठेवायचा, आणि मग दोन्ही क्रॉसपट्ट्या स्टिच करून घ्यायच्यात एकावर एक ठेवून। अशी टिप मारल्याने काय होतं, ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतो, आतून बाहेरून सुद्धा। आतून याची टिप दिसून येत नाही, आणि बाहेर टिप नसल्यामुळे काय होतं, हे जे साड्यांचं फॅब्रिक असतं ते उसवलं जातं, आणि मग क्रॉसपट्टीच्या इथे ब्लाऊज उसवतो, ते होऊ नये म्हणून या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी लावून घ्यायचे। नंतर हा फोल्ड बाहेर काढून आपल्याला एक्स्ट्रा राहिलेली क्रॉसपट्टी कापून टाकायची आहे, जी या साईडला एक्स्ट्रा राहते ती कापून टाकायची, आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या ब्लाऊजला सुद्धा क्रॉसपट्टी लावून घ्यायचे। तर इथे बघा मी कोपरा व्यवस्थित दिसतोय तुम्हाला, तिथून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची। या पद्धतीने टक्सला फोल्ड करायचं आहे, आणि इथे सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे। अजून पण परत एकदा आठवण करून देते, नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। तर या पद्धतीने आपली ही सुद्धा क्रॉसपट्टी लावून झालेली आहे। यानंतर आपल्याला हुक आय पट्टी अगदी परफेक्ट कशी लावायची हे मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा।
या पद्धतीने तुम्ही जर माझ्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केलीत ना तर अजिबात तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर पडणार नाही, गळा पुढच्या साईडला उतरणार नाही, शोल्डर पुढच्या साईडला झुकणार नाही किंवा मुंड्यामध्ये झोळ अजिबात येणार नाही। आता आपल्याला हुक आय पट्टीसाठी एक पट्टी 3 इंचाची घ्यायची आणि एक पट्टी 2 किंवा 2.5 इंचाची घ्यायची। 3 इंचाच्या पट्टीसाठी आपल्याला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे, तर त्याच्या मापाचं अगोदर कटिंग करून घेऊयात हे। आणि एका साईडला टिप मारून घ्यायचे आहे सरळच फॅब्रिकला, आणि दुसऱ्या साईडला आपल्याला फोल्ड करून टिप मारायची आहे। या पद्धतीने अशी फोल्ड करायची आणि टिप मारायची आहे। त्यानंतर आपल्याला हुक पट्टीसाठी सिंगलच पट्टी लावायची आहे अस्तरची। आता आपल्या डाव्या साईडचा जो भाग असतो म्हणजे डाव्या हाताकडे जो भाग असतो तो भाग आपल्याला हुकसाठी लावायचा असतो, जो मशीनवर बसल्यावरचं सांगते मी, अंगातलं नाही। तर जे डाव्या साईडला आलेला आहे तो भाग घेतलाय मी हुक लावण्यासाठी। आणि हुक पट्टीसाठी आपल्याला फक्त अस्तरचंच कापड घ्यायचं आहे आणि क्रॉस पट्टीच्या बाजूला नेहमी असा फोल्ड करूनच पट्टी जोडायची आहे, कारण आपण क्रॉस पट्टी पक्की करून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून फोल्ड करून घेतले आणि नंतर तो फोल्ड काढून घ्यायचा आहे आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे पट्टीला। नंतर बरोबर अर्ध्यावर ही फोल्ड करून घ्यायचे पट्टी आणि कडेनी टिप मारून घ्यायचे। ही टिप नाही मारली तरी चालू शकतं, फोल्ड करून नख मारून घ्या आणि मग पूर्ण पट्टी आतमध्ये उलटून घ्यायचे आणि चारी बाजूनी मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला ही पट्टी जोडून घ्यायची। नंतर आपल्याला आता आय पट्टी लावायची आहे। एक्स्ट्रा वर गळ्याच्या वर राहिलेली पट्टी कट करून काढायची आहे। त्यानंतर आपल्याला आय पट्टी जोडून घेऊयात। तर आय पट्टी जोडते वेळी फोल्ड जे केलेली आहे पट्टीची बाजू, ती बाजू मशीनच्या विरुद्ध साईडला ठेवायची आहे। तर पट्टी जोडायच्या अगोदर नेहमी पट्टी लावून आपली स्केल लावून अशा पद्धतीने क्रॉस पट्टी कट करून टाकायची आहे। जी प्लेन टिप टाकली आहे ती जोडायला घ्यायची आहे आपल्याला पट्टीची। इथे सुद्धा बघा मी क्रॉस पट्टीच्या खाली अर्धा ते 1 इंच फोल्ड केलेला आहे आणि या पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने लूप पट्टी जोडायची आहे। नंतर हा फोल्ड बाहेर काढून आपल्याला दाबटीप टाकायची आहे। त्यानंतर हा जो फोल्ड आपला आहे तो पूर्ण त्या टिपवर आणून ठेवायचा आहे। तर आता शेवटचा लूक जाड होऊ नये म्हणून तिरकस कट करून टाकायचं आतलं कापड आणि बघा मी दाखवल्या पद्धतीने टिपवर फोल्ड घेऊन जायचं आहे बरोबर, म्हणजे पट्टीचा फोल्ड पूर्ण करायचा आहे टिपपर्यंत आणि मग कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अगोदर। आता इथे पुढच्या साईडला टिप मारायची नाही, कारण मग आपल्याला मशीनवरच आय करायचे आहेत म्हणून हे खुलं ठेवलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, असा मध्य काढून घ्यायचा बरोबर, खून करून घ्यायची आणि मध्याच्या पुढे आपल्याला लास्टला एक आणि वर एक अशा खून करून त्यांचा मध्य काढत असे बरोबर 5 खुणा करून घ्यायचे आहेत आणि मग मशीनची टिप लॉक करून आपल्याला व्ही आकारामध्ये इथे लूप करून घ्यायचे आहेत। तर प्रत्येक लूप करते वेळी सुरुवातीला म्हणजे जे सुरुवातीला तोंड आहे तिथं मशीन लॉक करायची टिप, मागे पुढे मशीन करून टिप लॉक करूनच आयला सुरुवात करायची पुढे। अशाने आपला लूक अजिबात इथे उसवत नाही किंवा फाटत नाही, घट्ट बसला जातो आणि भक्कम होतो लूक। अशाच पद्धतीने हे सगळे लूक तयार करून आपल्याला ही हुक आय पट्टीची उंची एकसारखी झाली का ती तपासून बघायची आहे आणि याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज स्टिच करून बघा, अगदी परफेक्ट तुमचा ब्लाऊज येणार आहे।
कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही याची मी खात्री देते। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मात्र नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मी शिकवलेलं तुम्हाला आवडलं का, समजलं का, हे सगळं तुम्ही मला प्रत्येकाने कमेंट करून सांगा। तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।